पुण्यातील मुठा नदी पात्रामध्ये एक महिला कोसळल्याची वर्दी 5:15-5:30च्या दरम्यान डेक्कन पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय की या महिलेला शोधण्यासाठी नदी पात्रामध्ये बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। तुम्ही आता जर या ठिकाणी बघितलं तर मी अगदी लकडी पूल जो आहे पुण्यातला त्याच्या एक्झॅक्ट खाली ही महिला आढळल्याचं या ज्यांनी ही वर्दी दिली, ज्यांनी हा निरोप कळवलेला होता पोलीस स्टेशनला, त्यांनी सांगितलेलं होतं। खरं तर जी काही माहिती पोलिसांकडून मिळतेय त्यानुसार 2 MPSC करणारे तरुण होते, ज्या तरुणांनी 5:15-5:30च्या दरम्यान संभाजी पोलीस स्टेशनला, जे पुण्यातल्या अलका चौकामध्ये आहे, त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ही खबर दिली आणि त्याच्यानंतर तिथून डेक्कन पोलीस स्टेशनला याविषयीची माहिती कळवण्यात आली। डेक्कन पोलिसांनी तातडीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाला सुद्धा कळवलं आणि डेक्कन पोलीस स्वतः सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले होते। ज्यावेळी पोलीस या ठिकाणी आले त्यानंतर लगेचच इथं जी काही शोधाशोध आहे ती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र त्यानंतर ही महिला कुठेही आढळलेली नाहीये। अग्निशमन दल ज्यावेळी दाखल झालं त्यानंतर आतापर्यंत म्हणजे जवळपास मागचा अर्ध्या तासापासून या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे, मात्र अजूनही यामध्ये कुठलीही अधिकची माहिती किंवा शोधकार्यामधून काहीही हाती लागलेलं पाहायला मिळत नाहीये। आता जर आपण बघितलं तर जवळपास 10 ते 15 पोलीस या ठिकाणी दाखल झालेत, त्याचबरोबर अग्निशमन दलाचे 7-8 जवान या ठिकाणी आहेत। त्यापैकी 3 जवान जे ते स्वतः नदीपात्रामध्ये उतरलेले आहेत, त्यांच्याकडून हे सगळं बचाव कार्य किंवा शोध कार्य आपण म्हणू शकतो ते सुरू असलेलं आपण बघतोय। आपण बघितलं तर आताही हे 2 जवान आपल्याला दिसत आहेत, जे गेल्या अर्धा तासापासून काही दोऱ्या टाकून किंवा बांबूच्या सहाय्याने काही कुठे आढळतंय का अशा पद्धतीने तपास करताना दिसतात, शोध घेताना दिसतात, मात्र कुठल्याही पद्धतीने या महिलेचा काहीही तपास लागत नाहीये। जी माहिती मिळाली होती त्यानुसार लकडी पुलाच्या खाली अगदी 50 मीटरच्या अंतरामध्ये जर आपण पाहिलं तर एक महिला या 2 तरुणांना पाण्याच्या अगदी मध्यभागी दिसलेली होती आणि त्यामुळे या तरुणांनी तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला कळवलं, मात्र त्यानंतर या महिलेला कोणीही पाहिलेलं नाहीये। मग ही महिला खरंच या पाण्यामध्ये उतरल्याच्या नंतर ती बुडलेली आहे की मग ती स्वतः पाण्याच्या बाहेर निघून गेली याविषयीची कुठलीही माहिती नाही। या संपूर्ण परिसरामध्ये कुठलाही सीसीटीव्ही नसल्यामुळे आणि त्यामुळे नाहीये। आपण जर बघितलं तर हे पाणी जे आहे ते अगदी कमरेपर्यंत पाणी आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो 3-3.5 फूट मॅक्सिमम हे पाणी आहे। या पाण्यामध्ये कुणीही व्यक्ती वाहून जाऊ शकत नाही असं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे। अग्निशमन दलाचे जवान हे वर्षानुवर्ष खरं तर हेच काम करत असतात, त्यामुळे त्यांना या सगळ्यातला दांडगा अनुभव असतो। त्यांचा जो काही अनुभव आहे या अनुभवाच्या नुसार आपण आता जर बघितलं तर हे जे जवान आहेत अगदी कमरेपर्यंत पाणी आहे। कितीही मध्यभागी जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा म्हणजे अगदी 100-150 मीटरच्या अंतरामध्ये आतापर्यंत हे शोधकार्य सुरू असलेलं दिसतंय। कुठेही कमरेच्या वरपर्यंत फारसं पाणी कुठेच नाहीये, त्यामुळे जरी या ठिकाणी एखाद्या महिलेने उडी मारलेली असेल किंवा ती कोसळली असेल तरीही या पाण्यामध्ये एखाद्याचा जीव जाईल इतकं हे पाणी नाहीये। एखाद्याला या सगळ्यामध्ये एखादा व्यक्ती वाहून जाईल, बुडेल वगैरे अशा स्वरूपाचं हे पाणी नसल्याचं इथलेच अग्निशमन दलाचे जवान सांगताना पाहायला मिळतात। त्यामुळे ही महिला जी आहे ती नेमकी कुठे गेली याविषयीची काहीच माहिती नाहीये, मात्र प्रिकॉशनरी मेजर म्हणून या ठिकाणी अजूनही हे शोधकार्य गेल्या अर्धा-पाऊण तासापासून सुरू आहे। दुसरीकडे जेव्हापासून अग्निशमन दल आणि पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यानंतर आपण आता बघितलं तर अगदी म्हणजे झेड ब्रिज असेल, मागे लकडी पूल असेल, दोन्ही बाजूच्या नदी पात्र असतील, भिडे पूल असेल, या संपूर्ण परिसरामध्ये बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते। पोलिसांना सुद्धा या सगळ्या बघ्यांना आवरता खरं तर पोलिसांची दमछाक होताना पाहायला मिळते आणि अजूनही या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पाहायला मिळतात। जे काही करता येईल तशा पद्धतीने संपूर्ण प्रयत्न या महिलेचा शोध घेण्यासाठी सुरू असलेले दिसून येतात। आपण जर बघितलं एखाद्या व्यक्तीला बुडून जाण्यासाठी, वाहून जाण्यासाठी अगदी 5-6 फूट तरी पाणी किमान हवं असतं, मात्र हे पाणी इतकं कमी आहे, पाण्याची पातळी इतकी कमी आहे की या पाण्यामध्ये एखादी व्यक्ती वाहून जाऊ शकत नाही असं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे। त्यामुळे ही जी कोणी महिला होती ती वाहून गेल्याची शक्यता फार कमी आहे।
मात्र तरीही कुठली अनुचित प्रकार एखादी घटना घडलेली असू नये या दृष्टिकोनातून सध्या हे शोध कार्य सुरू असलेलं दिसतंय. आधी 2 जवानांनी या संपूर्ण परिसरामध्ये शोधकार्य केलेलं आहे, जिथे काहीही आढळून आलेलं नाही. आता मागून आणखीन एक जवान या ठिकाणी उतरलेले दिसत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा हे शोधकार्य केलं जात आहे. मात्र अजूनही या ठिकाणी काहीही हाती लागलेलं नाहीये. डेक्कन पोलीस ठाण्याचे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अग्निशमन दलाचे जे वरिष्ठ जवान आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शोध कार्य अजूनही सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. आपण आता जर बघितलं तर अंधार प्रचंड झालेला आहे. इतक्या अंधारामध्ये जवानांना हे शोधकार्य करण्यासाठी सुद्धा मोठे अडथळे येतात. त्यामुळे अनेकदा आपण बघतो की अशा पद्धतीने जेव्हा पाण्याच्या रिलेटेड एखादं शोधकार्य असतं त्यावेळी बऱ्याचदा थोडासा अंधार झाल्यानंतर हे शोधकार्य थांबवलं जातं, कारण पाण्यामध्ये दिसून येत नाहीत पटकन गोष्टी. त्यामुळे आता आपण बघतोय अंधार झालेला असला तरी सुद्धा बचाव कार्य, शोधकार्य सुरू आहे. पुढचे आणखी काही वेळ हे शोधकार्य सुरू राहील. त्यानंतर मात्र जे काही इतर टेक्निकल तपास आहे, कुठे मिसिंगची तक्रार आहे का वगैरे, अशा सगळ्या दृष्टिकोनातून जो तपास आहे तो केला जाईल आणि कदाचित या सगळ्यामध्ये आज काहीच हाती आलं नाही तर मग उद्या सकाळी लवकर येऊन सुद्धा या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शोधकार्य करतील. कदाचित थोड्या पुढे अंतरावरती जाऊन सुद्धा शोधकार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळेल.